विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक अकॅडमिक इयर 2024-25 या वर्षातील होम असाइनमेंट आपण कशा अपलोड करायच्या याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तुमच्या समोर बघा, फोटोमध्ये तुम्हाला होम असाइनमेंट दिसत आहेत. विषयाचं नाव आहे जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस GK 101-02. सर्वप्रथम आपण काय करू, आपल्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला समोर दिसत असेल. याच्यामध्ये ओकेन स्कॅनर हे आपलं ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपण एक PDF बनवून घेणार आहे. बघा, तिथं कॅमेरा ऑन झाला आहे. आता आपण या बुकलेटची PDF तयार करून घेऊ, आन्सर शीटची ऑटो मोडमध्ये. बघा, स्कॅन करत असताना सर्वप्रथम स्टुडंटनं सिग्नेचर केली का, दिनांक टाकलाय का, पेजेस नंबरिंग केलंय का, हे बघून घ्यायचंय. त्यानंतर अगदी स्थिर मोबाईल ठेवायचा आणि स्कॅन करून घ्यायचं. सर्व पेजेस अगदी व्यवस्थित स्कॅन झाल्याची खात्री करायची. बघा, आता मी थोडं घरात बसलेलं असल्यामुळे तुला पाठीमागून आता आवाज येणारच आहे, तरी आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, आपण एकंदरीत 4 पेजचं इथं स्कॅन करून घेतलेलं आहे. बघा, स्कॅन करत असताना मॅजिक कलरमध्ये स्कॅन करून घ्या. वरती तुम्हाला डन बटन दिसतंय, त्यावर क्लिक करा. सर्व पेजेस स्कॅन होतील, अगदी स्वच्छ स्पष्ट दिसतील. आणि जर एखादं पेज आडवं वगैरे दिसत असेल तर ते तुम्ही क्रॉप करून ते सरळ करून घ्यायचे. आपले सर्व पेज अगदी व्यवस्थित दिसत आहेत आणि स्कॅन पण चांगलं झालं आहे, म्हणून आपण याला नाव टाकून घेऊ. आधी रिनेम करून घ्यायचं, आपल्या विषयाचं याच्यावर नाव टाकायचं, जेणेकरून आपल्याला अपलोड करत असताना आपली हीच फाईल आपल्याला दिसली पाहिजे. म्हणून विषयाचं नाव आहे जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस. बघा, आपण इथं नाव टाकून घेऊ जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस. बघा, आपल्या विषयाचं आपण नाव टाकलेलं आहे. आता तिथं कोड पण असतो. बघा, विषयाचा कोड पण लक्षात घ्या. आपण कोड पण टाकून घेऊ GKN 101 GKN 101-02 कंस पूर्ण. बघा, आपण रिनेम केलंय. आता रिनेम केल्यानंतर शेअर बटनावर जा. डॉक्युमेंट शेअरिंग बटन येईल, त्याच्यामध्ये शेअर PDF म्हणा आणि शेअर PDF म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर ज्या फोल्डरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. बघा, माझ्याकडं आता गुगल ड्राईव्ह आला आहे, ईमेल आला आहे, पण मी आता WPS मध्ये सर्व सेव्ह करणार आहे फाईल. बघा, मी WPS मध्ये गेलो, माझी फाईल ओपन झाली. बघा, सर्व चेक करून घ्या. अगदी क्लिअर दिसतंय, सही केलेली आहे, नंबरिंग केलेलं आहे, दिनांक टाकलेला आहे, ओके. बघा, आपली फाईल आता इथं सेव्ह झाली. बघा, नाव आलं आहे जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस. बरोबर आहे. आता आपण काय करायचं आहे, विद्यापीठाच्या साईडवर जायचं आहे.
त्यासाठी आपण काय करणार आहोत, सुरुवातीला आपल्या मोबाईलमधील जे काही क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करून घ्या. ओपन झाल्यानंतर बघा इथं ऑलरेडी माझी लॉग इन झालेली आहे साईट, त्याच्यामुळे मला आता लॉग इन व्हायची गरज नाही राहिली. आता आपलं विषयाचं नाव इथं शोधा. आपण जे PDF बनवले ते विषय बघा इथं दिसतोय का, बघा सुरुवातीलाच वरून 3 नंबरला माझा विषय दिसतो बघा, GKN 101-02 जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस. या टॅबच्या समोर, विषयाच्या समोर तिथं तुम्हाला 2 ऑप्शन आलेत बघा, डाउनलोड बुकलेट आणि टेटस. आता आपण बुकलेट डाउनलोड केलेली, आपण लिहिलेली, स्कॅन केलेली आहे, PDF बनवली. आपण आता टेटस या बटनावर सबमिटला आपण क्लिक करणार आहे. बघा सबमिटला क्लिक केल्यानंतर बघा तिथं आपलं विषयाचं नाव आलेलं आहे बघा, लक्षात घ्या, जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस. आता इथं आपण खाली तळाला फाईल बनवलेली आहे आपण PDF, म्हणून आपण डायरेक्ट चूज फाईलला जाणार. बघा आपलं फाईल ओपन होणार आहे. आपण ती डॉक्युमेंटमध्ये वर सुरुवातीला बघा डाव्या बाजूला 3 रेषा आहे, त्यावर टच केल्यानंतर वर स्क्रोल करा. मोबाईल WPS ऑफिस दिसतंय बघा, जिथं मी ठेवलेली होती. आता रिसेंट मध्ये माझी फाईल आता दिसेल बघा. बघा आला आहे आपला विषय जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस. आता या विषयावर आपण टच करणार आहोत. बघा आपली फाईल तिथं लगेच तिथं चूज झाली. बघा निळं बटन झालंय, त्याच्या समोर बघा आता तिथं अपलोड एक बटनाचं टॅब आले, तिथं आपण क्लिक करा. बघा हिरवं झालंय बटन. आपली फाईल आता अपलोड झाली आहे. बघा फाईल अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली बघा फाईल प्रिव्ह्यू आलाय, याच्यामध्ये क्लिक हिअर टू डाउनलोड युअर आन्सर बुकलेट. बघा त्या लिंकला टच करा आणि टच केल्यानंतर तुम्हाला तुमची बुकलेट इथं ओपन होईल. PDF व्ह्यूअर एक ॲप पाहिजे तुमच्याकडे आधी. बघा तिथं PDF व्ह्यूअरमध्ये आपण ओपन करून घेतोय. आपलं बुकलेट आपल्याला इथं दिसतंय बघा, अगदी क्लिअरपणे आपलं स्कॅन झालं आहे, आपण वाचू शकतो. ओके झालं आहे, आपल्याला खात्री पटली. त्यानंतर आपण बाहेर आलो आहे. आता आपलं काम झालं आहे, म्हणून आपण काय करणार, आता शेवट सबमिट बटनावर जाणार आहोत. बघा सबमिट असाइनमेंट. ओके. आता इथं विद्यापीठाकडून आपल्याला एक मेसेज येतो आहे, डिअर कॅन्डिडेट क्लिक ऑन ओके बटन टू कन्फर्म. आपलं ओके असलं तर आपण आता त्यावर ओके करणार. जर तुम्हाला शंका असेल किंवा जर तुमचं रिअपलोड करायचं असेल, चांगलं दिसत नसेल, काही चुकलं असेल, तर तुम्ही कॅन्सल बटनावर जायचं आहे. इथं आपलं क्लिअर आपण प्रिव्ह्यू बघितला, त्यामुळे आपण आता ओके बटनावर क्लिक करतोय. बघा आता एक पुन्हा विद्यापीठाकडून मेसेज आला आहे, डिअर कॅन्डिडेट यू हॅव सक्सेसफुली अपलोडेड असाइनमेंट. आपलं काम झालं आहे, आपण ओके बटनावर क्लिक केलं आहे. आणि आता आपण आपला जो विषय आहे त्या विषयाकडे या. बघा आपल्याला 2 नंबरला विषय दिसतोय, इथं 3 नंबरला विषय बघा, जनरल नॉलेज अँड सोशल अवेअरनेस. बघा त्याच्यासमोर स्टेटस दिसतंय अपलोडेड. बघा म्हणजे आपलं काम ओके झालं आहे. बघा विद्यार्थ्यांनो खूप सोपं आहे, फार अवघड काही नाही, तुम्ही सहजपणे करू शकतात. मी सांगितलेल्या पद्धतीनं जा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. जर अडचण आलीच तर मला कमेंट करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. ओके, धन्यवाद.